लातूर शहरातील मूळचे रहिवासी असलेले आणि आपल्या कामकाजाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध झालेले व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट वाय.डी. जगताप. विधी क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे काम आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांना मोठी आवड आहे. वकिली क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य करत 25 वर्षाचा उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. सध्या ते लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही उत्कृष्ट कार्य करत आहेत. विधी क्षेत्रातील या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा वेळोवेळी गौरव देखील झालेला आहे. म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि नामांकित व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट वाय.डी. जगताप यांच्या आजवरच्या या विशेष कार्यावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. मी ॲडव्होकेट योगेश धोंडीराम जगताप. मूळचा मी लातूर शहरातील लातूर गाव भागातील माळे गल्ली इथला रहिवासी. माझा जन्म 8/11/1975 साली माळे गल्ली लातूर येथे झाला. जवळपास 1995-96 साली मी कला शाखेचा पदवीधर झालो. लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयातून मी ही पदवी ग्रहण केली. त्यानंतर मी माझं कायद्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंडियन लॉ सोसायटीज या पुणे येथील कॉलेजला 1999 सालापर्यंत होतो. 1999 साली मी कायद्याची पदवी ग्रहण केली. सन 2000 मध्ये मी लातूर जिल्हा न्यायालयात विधिज्ञ म्हणून कामकाज करण्यासाठी रुजू झालो. आज जवळपास 25 वर्ष पूर्ण झाली माझ्या ह्या वकील म्हणून सुरू असलेल्या प्रवासाला. आणि सध्या मी लातूर जिल्हा वकील मंडळाचा अध्यक्ष म्हणून 2025-26 या साली निवडून आलेला आहे. सोच कर सोचो साथ क्या जाएगा. खरंच आयुष्यामध्ये बरोबर नेमकं काय जातं. आम्ही भांडत राहतो, नशिबाला दोष देत राहतो, परंतु या ठिकाणी जेव्हा सरते शेवटी जेव्हा आम्ही मागे वळून बघतो ना, त्यावेळी लक्षात येतं उगाच भांडलो, उगाच द्वेष केला, मत्सर केला. परंतु ज्या लोकांना जगणं कळतं ही माणसं अगदी मनमुरादपणे जगायलेली असतात. अगदी अशीच काही माणसं असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये. कारण काम करण्यासाठी परमेश्वराने अनेक वाटा निर्माण केल्या आहेत, अनेक क्षेत्र तयार केले आहेत. परंतु त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर काही लोक दुःखीच असतात. हे मला व्हायचं नव्हतं, मला अमुक व्हायचं होतं. परंतु काही माणसं की आपल्याला नशिबाने काही मिळो त्या ठिकाणी जाऊन आपण आपली भूमिका कणखर निभवायची. आणि मग ज्याला कळतं नाही तीच व्यक्ती या ठिकाणी सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनते, नव्हे मुकुटमणी बनते, नाही का. कारण मला असं वाटतं की मणी बनून जगण्यापेक्षा मुकुटमणी बना, तुमची किंमत या ठिकाणी काय आहे हे समजतं. आज विधी क्षेत्रामध्ये म्हणजे लातूर जिल्ह्यातील एक नामवंत नाव या लातूर शहरामध्ये उच्च न्यायालयामध्ये अगदी मागच्या अनेक वर्षापासून नव्हे तब्बल 25 वर्षापेक्षा जास्त काळापासून अगदी प्रामाणिकपणे काम करत असलेले, अगदी सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे, सर्वसामान्याला न्याय मिळवून देणारे ॲडव्होकेट योगेश जगताप यांची आज आम्ही मुलाखत आयोजित केली आहे. आज साहेबांचा जो काही स्वभाव आहे, साहेबांचं जे काही प्रेझेंटेशन आहे, साहेबांची कामं करण्याची पद्धत अगदी या लातूर जिल्ह्याला ठाऊक आहे. परंतु आज या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं घ्यायचं काय आहे तर साहेबांचा सगळा जीवन प्रवास. साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया अगदी बालपणापासून. मुळामध्ये तुमचं माळी कुटुंब नाही का, आणि याच लातूर नगरीमध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात. तर आम्हाला ऐकायचं आहे की तुमचं जे घर आहे
या लातूर नगरीमध्ये नेमकं कुठं आहे, कोणता एरिया आणि लहानपणी हे घर कसं होतं? नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश धोंडीराम जगताप. मूळचं माझं शहर हे लातूर शहरच, म्हणजे ज्याला आम्ही लातूरचा गावभाग म्हणतो. माळे गल्ली, पटेल चौक, लातूर हे माझं बर्थ प्लेस. मी एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. माझे आजोबा नागनाथ जगताप यांना 3 मुलं, 2 चुलते आहेत मला आणि माझे वडील, असा त्यांचा परिवार. माझे चुलते सध्या हयात नाहीत दोन्ही, माझे वडील पण हयात नाहीत. माझा जन्म 8/11/1975 रोजी लातूरमध्येच झाला. म्हणजे माझी आई जी आहे ती खूप काही शिकलेली नाही, पण निव्वळ अशिक्षितही नाही, जिला सही करायला येते. माझ्या आईचं कुटुंब, माहेर कुटुंब पण मोठं. माझे आजोबा जे आहेत, आईचे वडील, ते मोठे स्वातंत्र्य सेनानी. म्हणजे ज्या वेळेला हैदराबाद मुक्तीसंग्राम किंवा ज्याला आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणतो, तो जो लढा आहे त्या लढ्यातले एक ते शिलेदार राहिलेले आहेत. भाई उद्धवराव पाटील उस्मानाबादचे, त्यांचे ते अनुयायी होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काजळ्याची लढाई वगैरे त्यांनी लढली होती. म्हणजे दोन्हीकडून एक चांगलं कुटुंब मला लाभलं होतं. पण नियतीनं माझ्या वडिलांना माझ्यापासून लवकरच, म्हणजे मी अवघा 1.5 वर्षाचा असताना माझ्यापासून माझे वडील दूर गेले. वकील साहेब, आम्ही सोशल मीडियावर एक वाक्य ऐकतो सध्या की काय म्हणते लातूर. तसंच मला विचारायचं वाटतं की तुमच्या बालपणी लातूर काय म्हणायचं नेमकं, म्हणजे लातूर कसं होतं नेमकं ते सांगा. माझ्या बालपणीचं लातूर खूप चांगलं होतं. कारण लातूर शहर हे सिद्धेश्वर आणि सुरत शहावली या दोघा भावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं, ज्याच्यामध्ये की जातीय रंगभेद कधी नव्हते. आमच्या इकडं असं म्हणतात गावभागात की सिद्धेश्वराचा सख्खा भाऊ हा सूरज शहावली आहे, म्हणजे त्याचं नाव सूरज आहे असं म्हणलं जातं. म्हणजे गावभाग त्यावेळेला इतका लौकिक अर्थानं चांगला होता. कुठली जातीची दुफळी नाही, जातीय राजकारण नाही. त्यामुळं त्यावेळेचं लातूर खूप आलबेल लातूर होतं. साहेब, मला विचारायचं वाटतं की आपलं शहर आपल्याला प्रिय असतं नाही का, तर या लातूर नगरीमध्ये तुमचं जे मूळ जे घर आहे जिथं, किंवा तो जो एरिया आहे तिथला नाही का, ज्याला आपण जुनं लातूर म्हणूया आपण, किंवा मूळ लातूर नाही का, तर तिथलं जे वातावरण होतं लहानपणी कसं होतं? तुमचे मित्र असतील, तुमचं खेळणं असेल, काय नेमकं आयुष्य कसं होतं? म्हणजे मस्तच होतं ते सगळं. अच्छा. कारण आत्ता सारखे लहान लेकरं त्या काळी मोबाईल घेऊन बसायचे नाही. कदाचित आमचं भाग्य होतं की त्या काळात मोबाईल नव्हते. आमच्यासाठी आमचं लहानपण एवढं छान गेलं. गोट्या खेळणं, सूरपारंब्या खेळणं, सगळे मैदानी खेळ आम्ही लहानपणी खेळलेले आहेत. म्हणजे आपण नशिबवान आहात की त्या काळामध्ये मोबाईल नव्हता नाही का, आणि सगळी मुलं एकत्र यायची, बिनधास्त खेळायची. बिलकुल. आणि मला असं वाटतं की ते खेळ सुद्धा बिन पैशाचे होते. हो, सगळे खेळ बिन पैशाचे होते आणि प्रत्यक्ष वार्तालापावर अवलंबून असणारे होते. त्याच्यामुळं लहानपण एवढं छान गेलं. तुमचा आवडीचा खेळ कुठला होता त्या काळामध्ये? त्या काळामध्ये मला गोट्या खेळणं आवडायचं. परत काही वेळा मुलींसोबत गुंजा खेळायचा. अच्छा. म्हणजे गुंज नावाचा एक प्रकार होता, तो मातीत लपवायचा आणि तो शोधायचा, असा एक खेळ होता. पण गोट्या हा माझ्या आवडीचा खेळ. असं म्हणतात की ज्या व्यक्तीला गोट्या खेळणं आवडतं त्या व्यक्तीचा नेम बरोबर लागतो. मला असं वाटतं की त्या गोट्यामधला एक गुण तुमच्यामध्ये आला ते म्हणजे बरोबर नेम लावणे. आजही या ठिकाणी कुठलंही तुम्ही जे काही ध्येय साध्य केलं आहे किंवा ते ध्येय ठरवलेलं आहे, जे काही नियम आहे ते नियम चुकलेला नाही. कारण लहानपणापासूनच नेम धरण्याची सवय असल्यानं
माझा आताही निशाणा किंवा नेम योग्य ठिकाणी लागलेला असतो. बहुत बढिया सर. अगदी विचारच वाटते की तुम्ही मगाच उल्लेख केला की फार लवकर वडिलांचं चित्र निघून गेलं आणि असं म्हणतात की बाप काय असतो तर बाप हा आभाळ असतो. बाप म्हणजे अगदी देव असतो नाही का. आणि ज्या वेळेला आपला देव आपल्यातनं निघून जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आयुष्य पोरकं होतं. तर वडिलांच्या नंतरचं आयुष्य कसं होतं? कसं असतं साहेब की ज्या वेळेला बाप कळायचं वयच नव्हतं त्या काळात माझा बाप गेला आणि त्याच्यामुळं मला बाप काय असतो हे खूप काही जवळून पाहता नाही आलं. मी माझ्या बापाला माझ्या मित्रांच्या वडिलांमध्ये, भावांच्या वडिलांमध्ये, म्हणजे इतरांच्या वडिलांमध्येच पाहत गेलो. त्यामुळं मला माझा बाप कसा होता हे फक्त ऐकूनच माहिती आहे. एक विचाराचं वाटतं की ज्या वेळेला ती व्यक्ती आपल्यात नसते ना तर ती व्यक्ती असावी वाटते. आणि ती व्यक्ती दोनच, त्या व्यक्ती दोनच, ते म्हणजे आई आणि वडील नाही का. कारण कुठल्याही लेकराला कितीही वय होऊ द्या आई वडील पाहिजेत खरं तर नाही का. साहेब, आईकडनं जे वडिलाबद्दल ऐकलं, काय ऐकलं नेमकं? मी आईकडनं किंवा समाजाकडनं ऐकलेले माझे वडील म्हणजे एक मितभाषी, हुशार असलेले. कारण ते त्या काळाला म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते अकाउंटंट कम ऑडिटर होते. म्हणजे M.Com होऊन त्यांना नोकरी लागलेली होती. म्हणजे ते हुशार होते खरं तर. हो. अभ्यासामध्ये तर ते आमच्या गावभागामध्ये एक चांगलं आदर्श व्यक्तिमत्व होतं असं मी ऐकलेलं. कारण त्या काळाला M.Com होणं ही गोष्ट पण तेवढी सहज सोपी नव्हती. आणि तो काळ असा होता की घरचे लोक नोकरी करण्याऐवजी आपली शेतीवाडी सांभाळ असं म्हणणारे लोक होते. सगळे लोक तुमच्या वडिलांना काय म्हणायचे नेमके? म्हणजे आपण नावानी म्हणताय की नाही, कुठल्या नावाने ओळखायचे मला? माझ्या वडिलांना सगळे आप्पा म्हणायचे. आप्पा म्हणायचे. मला असं वाटतं की आज आप्पा नाहीत, परंतु आप्पा जिथनं कुठनं पाहत असले वकील साहेब त्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की माझ्या लेकराने नाव कमावलं. मी मुलाखतकार म्हणून तुमच्या वडिलांना सॅल्यूट करतो. निश्चितपणे आज त्यांच्यातले जे गुण आहेत, हुशारी, चाणक्षपणा, हे सगळे तुमच्यामध्ये आहेत. साहेब, विचार असं वाटतं की मग वडिलांच्या पाठीमागे आईने काय केलं नेमकं, म्हणजे कशा प्रकारे सांभाळ केला ते सांगा. मी थोडक्यात असं सांगेन, ज्या वेळेला माझे वडील वारले त्यावेळेला माझ्या आजोबाचं कुटुंब हे एकत्र कुटुंब होतं. म्हणजे त्या कुटुंबात माझे थोरले चुलते रघुनाथ, माझे वडील मधवे होते आणि धाकटे चुलते उद्धव, अशा तिघांचं त्यांच्या पत्नी मुलाबाळासहितचं एकत्र कुटुंब होतं. माझ्या मोठ्या चुलत्यांना 3 मुलं, ज्यापैकी 2 पुण्याला असतात आणि एक इथं शेती करतो. मधव्या माझ्या वडिलांचा मी एकटा मुलगा आणि मला मोठ्या 3 बहिणी. माझी मोठी बहीण आणि सगळ्यात लहान बहीण ही लातूरमध्येच दिली. आणि मधवी बहीण जी आहे तिचं मूळ गाव दिलेलं हळेहंडरगुळी, पण तेही लातूरमध्ये स्थायिक झालेले आहेत. ते वेटरनरी डॉक्टर आहेत भाऊजी. आईच्या अवतीभोवतीचे तुमचं बालपण गेलं नाही का? कारण दुसरं कोण नव्हतंच खरं तर, फक्त आईच होती. तर आईच्या अवतीभोवती जे बालपण गेलं ते बालपण कसं होतं नेमकं? म्हणजे मला ते ऐकायचं की प्रसंगी कधी आईने मारले असेल, रागवले असेल, माया पण केली असेल नाही का. कारण वडिलांच्या नंतर सगळ्याच भूमिका आईने निभावल्या खरं तर ते आईच्या अवतीभोवती जे बालपण होतं ते सांगा. म्हणजे आणि तुम्ही आईला काय म्हणता नेमकं? मी आईला आई म्हणूनच बोलतो, कारण मला मम्मी मॉम नाही असं काही आवडत नाही. बरं, सांगा मग कसं होतं हे बालपण आईच्या अवतीभोवती? तसा मी 3 बहिणीवर एक त्यांच्या पाठीवर झालेला एकटा मुलगा असल्यानं मला सगळेच खूप सांभाळायचे. मग तसा लाडकाही होतो. पण शिस्त या बाबतीत आईनं मला कधी कुठली माफी दिली नाही. शिस्तीच्या बाबतीत
किंवा संस्कार देण्याकरता म्हणून ती तशी खूप सक्षम होती. कारण ज्या वडिलांच्या तालमीतून तिचा घरातून तिचा जन्म झाला होता तेच खूप कणखर होते. त्याच्यामुळं माझी आई खूप कणखर, आणि तिला एकाच वेळी आई आणि वडील या दोन भूमिका करायच्या होत्या. माझ्या तिन्ही बहिणींचे शिक्षण, लग्न हे समर्थरित्या तिने पार पाडले. आणि ज्या वेळेला मला उभा करण्याचा प्रश्न आला, मी असा खूप सायन्सची आवड असलेला नव्हतो किंवा गणिताची आवड असणारा नव्हतो. त्याच्यामुळं माझ्यासाठी मेडिकलला जाणं, इंजिनिअरिंगला जाणं हे दोन दरवाजे बंद होते, कारण ते विषय माझ्या आवडीचेच नव्हते. मग मला कलाक्षेत्र आवडायचं. म्हणजे कला म्हणत असताना मी प्राधान्यानं आर्ट साईड म्हणेन, कला म्हणजे रंगमंच नाही. तर मग कलाक्षेत्रात जाण्याची माझी आवड जोपासताना मला आईनं ती मुभा दिली आणि मी कला शाखेचा पदवीधर झालो. नंतर तुमच्या आयुष्यामध्ये आईचं नेमकं काय स्थान आहे? कारण काय असतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती देवासारखी असते. तसं मला विचारायचं तुम्हाला की तुमच्या आयुष्यामध्ये आईचं स्थान काय? जसं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात, ते मलाही लागूच होतं. कारण आईचं देवत्व कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून माझ्यासाठी आईच देव आहे. त्या माऊलीतच मी सगळे देव बघतो. मी सहसा देवधर्म करायला कधी जात नाही. कारण सध्या माझी व्यथा ही आहे की मला तिला देण्यासाठी माझ्याकडं वेळ खूप कमी असतो. पण आता माझी मुलं मोठी झाली, माझी कामं अशा प्रकारची जी आहेत, म्हणजे माझ्या आईला वेळ देणं इथपासूनची माझी मुलं समर्थपणे करतात. त्याच्यामुळं ती त्रुटी आता मला जाणवत नाही. साहेब, या ठिकाणी आई आपल्याला बरंच काही दिलेलं असतं तिने. आणि मुळामध्ये या जगामध्ये आई अशी एक व्यक्ती आहे की जी आपल्याला निस्वार्थपणे देते. म्हणजे त्याच्या बदल्यामध्ये तर काहीच नको असते नाही का, फक्त आपलं मूल आनंदी राहावं ही तिची इच्छा असते. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे काम करतायत ते काम पाहून निश्चितपणे आईला सुद्धा आनंद वाटत असेल नाही का. साहेब, एक विचार असं वाटतं की लहानपणी असं कधी वाटलं होतं का की आपण वकील होऊत आणि ते चांगले वकील होत असं? मला लहानपणी तर कधीच वाटलं नव्हतं की मी वकील होईल. अच्छा. इवन माझा जो मित्रवर्ग आहे किंवा माझं जे गणगोत आहे त्याच्यापैकी कोणालाही ही बाब खरी वाटत नाही की मी एवढा एक सक्षम वकील झालोय म्हणून. तसा वकील हा मी अपघातानंच झालो. कारण माझी आई साधी भोळी, तिला समाजामध्ये डॉक्टर प्रतिष्ठित असतो, इंजिनियर प्रतिष्ठित असतो आणि वकील प्रतिष्ठित असतो एवढंच माहीत होतं. मग तिच्या एक सहज सुलभ भावना अशा होत्या की मग आता तू डॉक्टर झाला नाहीस, इंजिनियर झाला नाहीस, तर मग आता वकील हो. आणि केवळ आईला वाटलं मी वकील व्हावं म्हणून मी माझं क्षेत्र हे वकिली क्षेत्र निवडलं. नजर घालून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नाही का. आणि तू चल पुढे, होईल काहीतरी बेहतर. मला असं वाटतं की माणसाने बेहतर होईल नाही होईल पण चाललं पाहिजे. कारण आयुष्य सुंदर आहे, ते आपल्याला जगता आलं पाहिजे. एक विचार असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो आपण की खरेपणा हरवत चाललाय नाही का. लोक लबाड जास्त बोलतात, परंतु मी तुम्हाला जे भेटलो, बोललो आणि मी जे ऐकलं तुमच्याबद्दल, खरं तर तुम्ही खरं बोलता. म्हणजे एक विचार असं वाटतं की हा खरेपणा, हा निर्भीडपणा, हा निडरपणा कुठनं शिकला तुम्ही? तसं मग हे गुण मला माझ्या आईकडूनच मिळाले असं म्हणायला हरकत नाही. कारण माझं क्षेत्र जरी वकिली असलं तरी तिथं फक्त खोटंच बोलायला पाहिजे असंही नाही. मी माझा वकिली धर्म जपत असताना बऱ्याच वेळा पक्षकाराची बाजू मांडताना
खोटं बोललं जातं, पण तो माझा धर्म आहे. ते खोटं मी माझ्या आशिलासाठी बोलत असतो. मला जरी माहीत असलं की केस ही चुकीची आहे, माझी बाजू खोटी आहे, पण माझा वकिली धर्म मला असं सांगत असतो की तुला तुझ्या पक्षकाराची बाजू सक्षमपणे मांडायची आहे. आणि ती मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. साहेब, बराच काळ तुमचा म्हणजे 4थी पास झाल्यानंतर 10वी पर्यंत तुमच्या आजोळी गेलेला आहे तुमचा बराच काळ, नाही का? तर आजोळी जे वातावरण होतं गंगापूरचं, तर मग गंगापूर या ठिकाणी अत्यंत कडक शिस्तीमध्ये, म्हणजे आजोबा अगदी कडक शिस्तीचे, नाही का? कडक शिस्तीमध्ये 10वी पर्यंत आयुष्य गेलं आहे. तर गंगापूरचा नेमका काय अनुभव आहे? सर, तसं गंगापूरला माझं जाणं हे माझ्या वाईट आर्थिक परिस्थितीमुळं उद्भवलेला एक प्रसंग होता. तसं लहान असताना आईच्या कुशीतच राहणं आवडत असतं, पण माझा नाविलाज होता. कारण माझ्या घरचे बरेच निर्णय हे माझे आजोबा घ्यायचे आईच्या पाठीशी उभा राहून. आणि मग ते घेत असलेले निर्णय चुकीचे नसायचे. कदाचित त्यावेळेला माझ्या आजोबांनी मला गंगापूरला न्यायचा निर्णय घेतला म्हणून मी आज इथं चांगल्या पदावर बसलोय. ही दुवा आजोबांची खरं तर. हा, कारण त्यावेळेला आपल्याला तर काही ठरवता येत नसतं किंवा आपण तेवढे सक्षम नसतो. मग आईनं आणि माझ्या आजोबांनी तो घेतलेला निर्णय होता. पण गंगापूर गावी सुद्धा मी मनमौजी राहिलो. आजूळचं शेत होतं, शेतामध्ये मोगऱ्याची थाटी होती, म्हणजे मोगऱ्याचा मळा म्हणायला हरकत नाही. शेताच्या सुरुवातीला गेल्याबरोबर असा मोगऱ्याचा दरवळ यायचा. आणि तो सुगंध आजही दरवळ. हो, आजही असे डाल भरून मोगऱ्याचे फुलं आम्ही गोळा करायचे मार्केटला पाठवण्यासाठी. तिथली एक मजा औरच होती. माझ्या आजोबाचं घर तसं सदन, पण कधीही त्यांनी पैशाची रेलचेल दिसू दिली नाही. आपण कष्टानंच हे सगळं कमवायला पाहिजे हेच त्यांनी जाणवून दिलं कायम. गाण्याच्या माध्यमातून फक्त आम्ही ऐकले की मोगरा फुलला, पण तुम्ही नाही, प्रत्यक्ष फुललेला गावरान मोगरा मला माहित आहे. आणि तो कारण आमची माळीयाची जात, त्याच्यामुळं फुलं भाजीपाला हा आमचा बेसिक व्यवसाय. मला असं वाटतं की त्या फुलांनीच तुमचं आयुष्य फुलवलं करते. वकील साहेब, एक विचार असं वाटतं की जसं तुमच्याकडे दोन्ही आठवणी येतात, म्हणजे लातूरच्या पण आहेत, गंगापूरच्या पण आहेत, नाही का? आणि या प्रकारे हे आयुष्य सुरू होतं. तर तुम्हाला लहानपणी जे काही सण असतात, नाही का? आज सण तसे आजही आहेत, पण आज सण कधी येतात आणि कधी निघून जातात काही कळत नाही. कारण आज आपण बघतो की वर्षभर आपण काहीतरी गोड खाल्लो असतो, पण लहानपणी जे आपल्या दिवाळी व्हायची, दसरा व्हायचा, त्या सणाचं एक विशिष्ट एक आकर्षण होतं. तसं तुम्हाला आवडला सण कोणता? कुठला सण आवडायचा की ज्या सणाची तुम्ही वाट बघायचा? तसं मला आपल्या संस्कृतीमधले सगळेच सण आवडतात सर. बरं. आता सण डिजिटल झालेत. तो शुभेच्छा पुरते. हा, पण माझ्या लहानपणीचे सण खरंच खूप चांगले होते. कारण सर, आपण बघत असाल आत्ताच्या काळाला लोक परत पिवळ्याच्या भाकरीकडं, म्हणजे बाजरीच्या भाकरीकडे चालले, जुनं ते सोनं. पण त्या काळाला भाकरी ही रेग्युलर खाल्ली जायची. सर्रास भाकरीचा उपयोग जेवणामध्ये असायचा. आणि चपाती सणाला राहायची. हा, आणि चपाती ही बाब जी असायची ती सणावाराला असायची. आणि तेच योग्य होतं. कारण स्वास्थ्याच्या अनुषंगानं जर विचार करायला गेलं तर तोच सगळा अट्टहास बरोबर होता. कारण भाकरी खाणं हे पूर्वजांनीच आपल्याला घालून दिलेलं होतं की ते योग्य होतं. आणि म्हणून मला सण का आवडायचे तर चपाती खायला मिळणार अच्छा. म्हणून सण आवडायचे.
आणि त्यातलं त्यात दिवाळी हा सण यासाठी आवडायचा की दिवाळीला मला माझ्या आजोळहून माझ्या घरी लातूरला येता यायचं. आणि लातूरला आल्यानंतर मी दिवाळीच्या सणाला माझ्या मोठ्या चुलत भावाची वाट बघायचो, कारण तो मला फटाके घेऊन यायचा पुण्याहून. म्हणजे तो किती आनंद होता नाही का. हा, कारण जरी आमचं कुटुंब वेगळं झालं होतं, माझ्या चुलत भाऊ जो माझा मोठा होता सगळ्यात, त्यांनी आम्हाला जास्त कधी अंतर नाही दिलं. खूप सांभाळलं असं नाही म्हणणार मी, पण आमचे जे लाड करायचे ते त्यांनी केले. आणि म्हणून मी दिवाळीची वाट बघायचो, कारण दिवाळीतच माझा वाढदिवस यायचा. अरे वा, बहुत बढिया. आणि त्याच्याही मुलाचा वाढदिवस माझ्याच तारखेला असायचा. त्याच्यामुळं मला दिवाळी सण खूप आवडायचा. म्हणजे दिवाळी आवडण्याचं कारण आणखी एक म्हणजे तुमचा वाढदिवस, हा, फटाके मिळायचे, फटाके मिळायचे. एकूण तो खरं तर आनंद होता नाही का. हो. वकील साहेब, एक विचारायचं वाटतं की तुमचं आणि तुमच्या जे काही बहीणबाई आहेत यांच्यातली बॉन्डिंग कशी होती नेमकी, आणि आजही कशी ती सांगा. लहानपणी मी तसं बहिणींचा पण खूप मार खाल्लाय. म्हणजे त्यांना कदाचित मला शिस्त लावण्यासाठी ते त्या वेळेला गरजेचं वाटत म्हणजे असायचं. बहीणबाई तुमच्यापेक्षा मोठ्या होत्या बाया. हो. बरं. सगळ्याच मोठ्या, आणि मी त्यांच्या पाठीवरचा आहे. पण त्यांचं माझ्यावर प्रेम ही तितकंच, कारण कोणतीही एखादी चांगली गोष्ट खाण्या अगोदर त्यांना माझी आठवण यायची. अरे वा. माझी मोठी बहीण तर मुंबईला ती जेव्हा सासरी गेली, माझे भाऊजी मुंबईला असायचे, तिथं तिला चांगलं वंगळं खात असताना माझी आठवण काढून रडायची की माझा भाऊ काही खात असेल. म्हणजे इथपर्यंत. वा, छान. त्याच्यामुळं आमच्यातली बॉन्डिंग अजूनही तशीच आहे. त्या कदाचित मी त्यांना तेवढा वेळ देत नाही आता, पण त्यांनी माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि आई सुद्धा म्हणजे अजूनही मला अजूनही भाडको वगैरे म्हणून शिव्या द्यायला कमी करत नाही. ती आईचा हक्क येतो. हो, प्रश्नच नाही. आणि मला त्याचं काही वाटत नाही. मला रागावते, प्रसंगी तिला कौतुक पण वाटतं माझं. त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाची बॉन्डिंग तशी खूप चांगली आहे. विधी क्षेत्रामध्ये येऊन आता जवळपास 25 वर्ष होऊन गेलेत, आणि मी जे आता पाहतोय इथं खरं तर की एक खरा माणूस, प्रामाणिक माणूस, आणि जे आहे ते अगदी सडेतोड तोंडावर बोलणारा माणूस नाही का. मला असं वाटतं की मागून वार करण्यापेक्षा माणसानं पुढं बोलावं काय ते. आणि कदाचित तीच माणसं लोकांना आवडतात सुद्धा, कारण आम्ही आज पाहतोय की या लातूर जिल्ह्यातील अगदी शेतमजूर असतील, शेतकरी असतील, निरक्षर, साक्षर जे कोणी असतील, त्या सगळ्यांचा विश्वास म्हणजे या ठिकाणी ॲडव्होकेट योगेश जगताप साहेब नाही का. कारण हा विश्वास संपादन करायला वेळ लागतो खरं तर, कारण असं म्हणतात की विश्वास म्हणजे काही दुकानातनं भेटणारी वस्तू नाही की पैसे दिले मला द्या म्हणून नाही. विश्वास हा कमवायचा असतो, आणि हा आपण कमवतो आपल्या स्वभावातनं, आपल्या चारित्र्यातनं, आपल्या वागण्यातनं, आपल्या बोलण्यातनं. साहेब, जवळपास 25 वर्षाचा हा प्रवास आहे, मग तो प्रवास ऐकायचा. म्हणजे सुरुवात कशी झाली नेमकी ते सांगा. सर, मी ज्या वेळेला ILS लॉ कॉलेजमधून माझी लॉचे 3 वर्ष संपवून लातूरला आलो, सगळ्यांचा ओढा पाहून मी पण माझी वकिलीची सुरुवात औरंगाबादला करावी या विचारानं माझ्या आजोबा भाई ज्ञानोबा रामजी गाडेकर, स्वातंत्र्य सैनिक, त्यांना घेऊन त्यांचे वकील असणारे ॲडव्होकेट विजय साकोळकर यांच्याकडे गेलो. पण मला विजय साकोळकर सरांनी एक सल्ला दिला की तू निदान 1-2 वर्ष ट्रायल कोर्टामध्ये काम कर, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुला जिथं शक्य असेल तिथं काम कर, म्हणजे तुला वकिलीचा मूळ गाभा काय हे समजेल, आणि त्यानंतर तू औरंगाबादला ये. मग त्यांचा सल्ला मला थोडासा पटला आणि मी लातूरला आलो. लातूरला आल्यानंतर मी माझ्या आत्याचेच चिरंजीव, म्हणजे माझ्या आईच्या आत्याची चिरंजीव असलेले ॲडव्होकेट चंद्रकांत आगरकर
जे मूळचे डिगोळ देशमुखचे आहेत, तालुका रेणापूर, त्यांच्याकडं ज्युनियरशिप चालू केली. ते सिव्हिलमधले निष्णात वकील आहेत, आताही आहेत, आणि त्या काळीही ते मोठ्या प्रमाणात त्यांची प्रॅक्टिस होती. 2000 साली मी त्यांच्याकडे जॉईन झालो. जवळपास 2007-08 पर्यंत मी ज्युनियरशिप केली. आणि म्हणजे माझे या क्षेत्रातले गुरु ॲडव्होकेट चंद्रकांत आगरकर यांचं माझ्या डेव्हलपमेंटमध्ये मोलाचं योगदान आहे. कारण त्यांच्याच साडूची मुलगी नंतर माझी पत्नी झाली. कदाचित माझ्यातलं कॅलिबर त्यांना थोडंसं बरं वाटलं असावं, आणि म्हणून त्यांनी मला त्यांच्या घरचा जावाई बनण्याचं प्रपोजल दिलं. पण सर काय असतं, ज्युनियरशिप खूप कठीण असते. आपल्याला काय लागणार आहे हे त्या काळात सिनियरच्या लक्षात येत नसतं. मी असं म्हणत नाही की त्यांना द्यावं वाटत नसतं, आणि आपल्याला मागावं वाटत नसतं. मग एक कुचंबना असते. वकिली व्यवसाय असा आहे ना की तिथं वेटिंग आहे, थोडं वेटिंग पिरियड आहे. तुम्हाला सगळं मिळतं, पण वाट पाहिजे. लवकर नाही, आणि त्या वाट पाण्याचा कंटाळा नाही पाहिजे. तुम्ही तिथपर्यंत टिकलं पाहिजे. मग तिथं मला थोडंसं फायदा असा झाला सर की मला माझ्या सिनियरनी कामं दिल्यामुळं मला कामं करता आली, कोर्टासमोर रिप्रेझेंट करता आलं, आणि त्याच्यामुळं माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला. आणि ह्या सगळ्यामध्ये मला औरंगाबादला प्रॅक्टिस करायला जायचं हे विसरून गेलो. म्हणजे तुमच्या डोक्यात ते होतं ते की आपल्याला जायचंय आपल्याला हायकोर्टामध्ये. पण इथं जेवढा रमून गेलो मी की मला हायकोर्टाला प्रॅक्टिसला नंतर जायची इच्छा सुद्धा नाही. पण म्हणजे स्थावर होत असताना सर थोडा त्रास होतो, तो सहन करायला हवा. लिटरली मी सुरुवातीचा जो काळ आहे, म्हणजे वकिली सुरू केल्यानंतरचा, सकाळी शेतात जाऊन म्हशी बांधून यायचो. दिवसभर आई त्याला वैरण पाणी करायची. संध्याकाळी कोर्टातून गेल्यानंतर शेतात जायचं आणि त्या म्हशी घेऊन यायच्या. म्हणजे सुरुवातीचा एक 4-5 महिन्याचा काळ तर मी अशी प्रॅक्टिस केलेली आहे. म्हणजे त्याचं कधी वाटलं नाही की आपण आपल्या रानात द्यायचं, काम करायचं आणि परत ना कोर्टाकडे यायचं? सर तसं शिक्षण घेत असताना काम करणं हे माझ्यासाठी नवीन नव्हतं. मी ज्या वेळेला लातूरमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स शाहू कॉलेजला माझं ॲडमिशन होतं, आमच्याच कायद्याच्या क्षेत्रात असलेले ॲडव्होकेट उगले, जे मूळचे पाटोद्याचे आहेत, अंबाजोगाईकडचं पाटोदा, त्यांच्या STTवर मी पार्ट टाइम जॉब करायचो. त्यानंतर मी पुण्याला जेव्हा शिकायला गेलो, मला घरून 800 रुपये यायचे. पण पुण्यामधलं रहन सहन या सगळ्या गोष्टी मेंटेन करताना 600 रुपये मेसला जायचे आणि 200 रुपये फक्त चहा पाण्याला उरायचे. पण बाकीचे शौक पाणी काहीच व्हायचं नाही. पण मी थोडासा उन्हाळ, त्याच्यामुळं मला ते 800 रुपये पुरायचे नाहीत. म्हणून मी तिथं पुण्यात सुद्धा जम्बो झेरॉक्स नावाचा एक झेरॉक्सचं दुकान असायचं, त्याच्यावर मी पार्ट टाइम जॉब केला. त्याच्यात 800 रुपये मला पगार मिळायचा. असे माझ्याकडे 1600 रुपये महिन्याकाठी जमा व्हायचे. झेरॉक्सचं काम करत असताना तुम्ही काही काळ रिक्षा पण चालवलेला आहे? मला रुक्मे म्हणून आमचे एक सिनियर होते ILS लॉ कॉलेजला, त्यांनी मला तीही बाब एस्टॅब्लिश करून दिली होती, मला सोपं जावं म्हणून. आणि मला ते करताना कुठली लाज वाटत नव्हती.
माझ्या मित्रांनाही ते माहीत होतं. कारण परिस्थिती तशी मुभा देत नव्हती. कारण तुम्हाला ॲक्शनचा शूज पण पाहिजे, बॅगी पॅन्ट घालायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी माझ्या घरून येणाऱ्या 800 रुपयावर होण्यासारख्या नव्हत्या. आणि मी आईला जास्तीचं मागावं अशी तिची परिस्थिती नव्हती. म्हणजे तुम्ही लढलात खरं तर. सर मुळामध्ये लढणे ही तुमची प्रवृत्ती खरं तर, आणि लढत राहायचं खरं तर. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या स्टोरीज असतात. तशी तुमच्या आयुष्यामध्ये एक स्टोरीज आहे, एक स्टोरी खरं तर वडील वारल्यानंतर राहून गेली होती, म्हशीची. तुमच्या आजोबांनी दिलेली एक म्हैस होती, त्या म्हशीची काय स्टोरी ती सांगा बरं. तर सर, म्हैस ही आमच्या आयुष्यात आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे आली. अच्छा. कारण ज्या वेळेला आजोबांनी वेगळं ठेवलं, 3 बहिणी, मी आणि आई, यांच्यासमोर प्रश्न होता की मी तर लहान होतो, मला ह्या गोष्टी समजण्याचं काही हेच नव्हतं. पण समोर प्रश्न असा होता की आता चरितार्थ कसा चालवायचा, भागवायचं. हा. मला आजोबांनी माझ्या वडिलांच्या नावची म्हणून एक 9 एकर 10 गुंठे जमीन दिली होती, जी त्यावेळेला कोरडभाऊ प्रकारात होती. म्हणजे तिथं भाजीपाला किंवा असं नगदीचं पीक कुठलं यायचं नाही, तिथं फक्त पावसाळी पिके यायची. मग आम्हाला दुसरा काहीतरी मार्ग शोधल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून आईच्या वडिलांनी त्यावेळी एक म्हैस विकत घेऊन दिली आणि त्या म्हशीचं दूध विकून आमचा चरितार्थ चालायचा. मग त्या अनुषंगानं करावं लागणारं जे काही होतं ते माझ्या 3 बहिणींनी, मी आणि आमच्या सगळ्यापेक्षा जास्त आईनं, म्हणजे शेतात जाऊन लोकांच्या शेतातला गोबीचा पाला आणणे. गोबी माहिती आहे आपल्याला, फ्लावर. त्या फ्लावरच्या खाली जो पाला असतो तो म्हशी खातात, तो आणणे, गवत आणणे आणि त्या म्हशीचं पोट भरून तिच्याकडनं दूध घेऊन मग आपला चरितार्थ भागवणे. म्हणजे त्या म्हशीची खरं तर खूप मोठी एक कमाल आहे, मेहरबानी खरं तर, नाही का, की जिच्यामुळे संकट काळामध्ये, त्या पडक्या काळामध्ये आपलं कुटुंब भागलं खरं. हो साहेब, मला एक विचारायचं वाटतं की वकील म्हणून तुम्ही जे स्वतःचं जे नाव कमावलेलं आहे, एक वेगळी ओळख आहे तुमची, तर काय नेमकी ओळख आहे ती सांगा आज. सर, मी 2000 साली माझ्या भावाची रेंजर सायकल घेऊन कोर्टात येणारा एक वकील होतो. अच्छा. पण मला नक्कीच एवढं कळत होतं की आपण सायकल ही कोर्टाच्या दारापर्यंत घेऊन जायची नाहीये. म्हणून मी काय करायचो, माळे गल्लीतून पांढऱ्या कपड्यावर यायचो, बसवेश्वर कॉलेजच्या पार्किंगमध्ये माझी सायकल लावायची आणि तिथून चालत चालत कोर्टापर्यंत यायचो. पण मी हे ठरवून होतो की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. आणि आज 25 वर्षानं मी ती बदलली आहे. आज माझी म्हणजे कोर्टाच्या बाजूला आपण जिथं इंटरव्ह्यू घेतोय ती जागा माझी स्वतःची जागा आहे. आणि पलीकडच्या बाजूनं आणखी एक जागा मी घेतलेली आहे. म्हणजे इथपर्यंत माझं मी अस्तित्व कोर्टाच्या परिसरात आणून सोडले. ज्या बसवेश्वर कॉलेजला तुम्ही सायकल सोडायचं आणि तिथून तुम्ही चालत जायचं, आज त्याच रोडला ऑफिस आहे तुमचं. आज हो, काय वाटतं नेमकं आज? असं एक समाधान आहे त्याच्यामध्ये. कारण शाहू कॉलेजला असताना ज्या वेळेला मी माझ्या चरितार्थासाठी मी सांभाळलेली गुरंढोरं घेऊन यायचो, त्यावेळेला माझ्या शाहू कॉलेजला असणारे काही सर मला कॉलेजमध्ये गेल्यानंतर अरे गुराख्या म्हणून बोलायचे. म्हणजे मला त्यांचं नाव सांगायचं नाही, पण मला आजही त्यांचा म्हणजे राग येतो. कारण त्यांना हा मुलगा गुरं राखून परत कॉलेज करतो ही गोष्ट म्हणजे चांगली नाही वाटायची. ते त्याला वेगळ्या अर्थाने घ्यायचे, कमीपणाने घ्यायचे. आपली परिस्थिती अशी होती की आपल्याला त्या गुरांना सांभाळायचा पर्याय नव्हता. पण ते वेगळ्या अर्थाने घ्यायचे. आणि
वकिलीमध्ये येत असताना सुद्धा माझ्याच शेताच्या शेजारी एक वकील आहेत जे की मला सिनियर होते. मी म्हशी घेऊन येत असताना वकील झाल्यानंतर त्यांनी मला रामराम वकील साहेब म्हणून ज्या दिवशी बोलले हम्म. आणि ती गोष्ट मला लागली, त्यानंतर मी काय केलं सर, आमच्याकडं शनिवारचा आठवडी बाजार असायचा गुराढोरांचा. माझ्याकडे त्यावेळेला 2 म्हशी होत्या. त्या दोन्ही म्हशी मी बाजारात नेल्या, येईल त्या किमतीला विकल्या आणि त्याचे पैसे घरी घेऊन आईला नेऊन दिले. त्यातले फक्त 10,000 रुपये माझ्याकडे ठेवून घेतले. कोट शिवला, 2 पांढरे ड्रेस शिवले आणि तेव्हा मी जी वकिली चालू केली ते आजपर्यंत मी नॉनस्टॉप माझं काम करतो. आयुष्य तुझे आयुष्य माझे, परंतु का कुणास ठाऊक मला दुसऱ्याचं आयुष्य जरा वेगळं वाटतं. साहेब, एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला आपण आपला विचार करतो, केला पाहिजे खरं तर, परंतु ज्या वेळेला दुसऱ्याचा तुम्ही विचार करता त्यावेळेला त्या व्यक्तीकडे पाहताना कुठल्या नजरेने पाहता तुम्ही? म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की मी ताकदवान आहे तर मी पुढच्याला पिळणार, अशी लोकांची मानसिकता असते. तुमच्या नजरेतनं विश्व कसं आहे ते सांगा, माणसं कशी ते सांगा. सर, मी माझ्या नजरेतनं बघत असताना, कारण माझा स्वभाव मुळात कनवाळू आहे, म्हणजे मी असं कुठलं अतिरेक वागू शकत नाही. माझा व्यवसाय म्हणून सुद्धा आजही मी वकील म्हणून, चांगलं कमाई करणारा वकील असंही म्हणत असताना माझ्याकडं 10% केसेस आजही मी फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे ज्यांना, कारण वकिलामध्ये ती नजर यायला पाहिजे. कसं असतं सर, आमच्या व्यवसायामध्ये पैसे असून न देणारा क्लायंटचा एक वर्ग असतो. क्लायंटचे 3 प्रकार आहेत. अच्छा. पैसे असून न देणारा, कारण त्याला समोरच्याला आपण वेड्यात काढतो असं वाटत असतं. अच्छा. काही जण मागितल्यापेक्षा जास्त देणारे, आणि काही जण असतात ते त्यांच्याकडं खरंच नसतं देण्यासाठी. तुम्हाला जर हे ओळखता आलं ना की तुम्ही चांगली वकिली करू शकता. अच्छा. मला म्हणजे तुमच्यातली जी काही नजर आहे ती नजर आज खरं समजली. साहेब, आयुष्यामध्ये पैशाला किती स्थान द्यावं हे ज्यानं त्यानं ठरवावं खरं तर. कारण आपण बऱ्याच वेळा बघतो आपण की एखादी व्यक्ती पैसा पैसा करते परंतु निघून जाते. शेवटी ठेवलं काय तर फक्त पैसा ठेवलाय, आणि जे ठेवलं त्यासाठी सुद्धा भांडणं सुरू असतात पुन्हा म्हणजे मागच्यांचे. तर मग पैसा कमवावा तर किती कमवावा आणि त्याचं नेमकं स्थान किती असावं हे अद्यापर्यंत कोणालाही सांगता आलेलं नाही. मी तुम्हाला विचारतो, तुमच्या आयुष्यामध्ये वकील साहेब पैशाला काय स्थान आहे? सर, मी माझं वैयक्तिक बोलताना माझ्यासाठी पैसा हा सेकंडरी आहे. कारण तुम्ही एक 10 लोकांना कुठेही विचारा वाय.डी. जगताप कसा आहे, कारण मला माझ्या वकिलीनं दिलेलं नाव आहे ते वाय.डी. मला शॉर्टकटमध्ये वाय.डीच म्हणतात. तर तुम्हाला लोक सांगतील की वाय.डी. हा दिलदार माणूस आहे, चांगला माणूस आहे. कारण माझा क्लायंट वर्ग माझ्यावर पैशामुळे नाराज नसतो. मी त्यांना कधीतरी वेळ दिला नाही ही शिकायत करतील सध्याच्या काळाला. कारण मी लातूर जिल्हा वकील मंडळाचा अध्यक्ष झाल्यापासून मला थोडीशी वेळेची कमतरता जाणवते. कारण 2,500 वकिलांचं जबाबदारी स्वीकारत म्हणजे पेलत असताना मी कदाचित तिथं थोडासा वेळ द्यायला कमी पडतो. स्वतःचे क्लायंट सांभाळत असताना या ठिकाणी आपल्या वकील बांधवांसाठी सतत झगडता बोलता, आणि म्हणून या सर्व बांधवांनी तुम्हाला अध्यक्ष केलं आहे. तर मी आता वकील संघाचे अध्यक्ष आहात, तर काय भूमिका काय वाटते नेमकी आता ही दुसरी? आता सर, मी 2000 साली नौखा आलेला वकील ते आज 25 वर्षानंतर अध्यक्ष म्हणून मी जो आहे. आणि काय काम आहेत सांगा. तर हा म्हणजे एक विलक्षण प्रवास आहे.
मग ह्याच्यात सगळंच आहे, काम आहे, जिद्द आहे, काम करण्याची आवड आहे, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीची तळमळ आहे, ह्या सगळ्याच बाबी आहेत. मग मी असं नाही म्हणणार की मी खूप प्रामाणिक आहे, कारण एक वकिली करत असताना सर कधी एखादा गुन्हेगार माझ्या हातून निर्दोष सुटला असेल, कधी एखादा निर्दोष व्यक्ती माझ्या हातून मध्ये गेला असेल, असंही घडलं असेल. पण नक्कीच निर्दोष कधी मध्ये जाऊ न दिल्याचं मी चांगलं ठामपणे सांगू शकतो. एखादा गुन्हेगार माझ्या हातून सुटला असेल ही खेदाची बाब असेल ती, पण मी माझ्या वकिली धर्माला पूर्ण न्याय देण्याचं काम मी करत असतो. निश्चित साहेब, तुम्ही पूर्णपणे बिझी असता, वेळ नसतो तुमच्याकडे, परंतु एक विचार असं वाटतं की या सगळ्या राडगाडग्यामध्ये नाही काय, कारण वेळ आहे आणि दिवसामध्ये 24 तास येतं, त्याच्यातून 12 तास आपलं काम करायचं असतं किंवा 6 तास 7 तास, तर मग कुटुंबाला किती वेळ देता नेमका ते सांगा आता. सर खेदाची बाब माझ्यासाठी हीच आहे की मी खरंच माझ्या देवासारख्या आईला वेळ द्यायला खरंच कमी पडतो. पण मी त्याच्या अनुषंगानं माझ्याकडं आता तेवढं मनुष्यबळ आहे, म्हणजे माझ्या हाताखाली असणारे लोक, तसं मी आईला कुठंही काही कमी पडू देतो असं मला नाही वाटत, एक वेळेशिवाय. कारण सर व्यक्ती ज्या वेळेला मोठा होत असतो ना, त्याच्या भोवती बाकीचं वलय वाढत जातं, त्याचबरोबर वेळेची वानवा होते. त्याच्यामुळं मी कुटुंबाला खूप काही वेळ देऊ शकतो असं सध्याच्या परिस्थितीला तर अजिबात नाही. कारण तुमच्या पाठीमागे भरपूर कामं असतात, शिवाजी मेहता वकील संघाचे अध्यक्ष आहेत, आणि या सगळ्याच्या मध्ये मग प्रत्येक व्यक्तीला जे वेळ मिळत असं नाही, तरी सुद्धा वेळ दिलेला असतो, कामं केलेली असतात. साहेब, विचार असं वाटतं की या जगण्यावर या मरण्यावर सुद्धा प्रेम करावे असं म्हणतात, आणि तुम्ही ते करतायत. खरं तर आयुष्यातनं या पूर्ण प्रवासामध्ये बरंच काय भेटलं आहे. आयुष्याबद्दल काही तक्रार आहे का? सध्या तरी मला माझ्या आयुष्याबद्दल काही तक्रार नाही. कारण माझं एक ब्रीद आहे सर, आय एम बॉर्न टू लव्ह. अरे बहुत बढिया. माझं व्हॉट्सअपचं टॅगलाईन जरी बघितली तर बॉर्न टू लव्हच आहे. मला जगानं एवढं भरभरून प्रेम दिलं, आणि खरंच दिलं. मला जेवढा द्वेष मिळाला किंवा जेवढा तिरस्कार मला मिळाला त्याच्यापेक्षा खूप पटीनं मला लोकांचं प्रेम मिळालं. कारण मी कुणाचं कधी कायम दुश्मन बनून राहू शकलो नाही. मी माझ्या नात्यामध्ये तेवढं सख्य आणण्याचाच प्रयत्न करतो. आपण मगाशी मला विचारलं होतं की वडिलांच्या नसण्याचा एखादा काय परिणाम असू शकतो, तर कदाचित आईपेक्षा खूप ताकदीनं किंवा स्ट्रिक्ट प्रकारे, ज्याला आपण सक्तीनं म्हणू, बाप जगाच्या रहाडगाड्यातले संस्कार देत असतो. आणि मग तिथं कुठंतरी मी म्हणजे आईला सापडलो नाही, आणि म्हणून मी आताही द्विभार्य आहे. मला 4 अपत्य आहेत, 2-3 मुलं आहेत मला, आणि एक मुलगी आहे. आणि माझ्या आईला सगळ्यात दिलेली वेदना कोणती असेल मी तर ही, कारण ती माऊली साधी सरळ सोपी आहे, तिला अशा गोष्टी आवडत नाही. आणि म्हणून मी असं म्हणेन की मी ही तिला दिलेली मोठी वेदना आहे. प्रारब्ध, आयुष्य, नशीब जे म्हणतात ना साहेब, की ते कोणाला चुकलेलं नाही, आणि कदाचित एखादी घटना घडणार असते, घडून जाते, त्यामुळे तो व्यक्ती वाईट नसतो, तो प्रसंग आलेला असतो, त्या प्रसंगाचे आपण शिकार होतो खरं तर, नाही का. म्हणजे देव आपला म्हणतो ना, काय नेमकी आपल्याला बुद्धी देईल, काय होईल नेमकं सांगता येत नाही. कारण आयुष्याचं नेमकं काय आहे, पुढं काय होणार आहे
हे कोणीही सांगू शकत नाही, कारण त्या प्रसंगाला आपल्याला ती बुद्धी देवाने दिली आणि आपण तसं वागलो नाही का, आपण ते स्वीकारलं. मला असं वाटतं तुम्ही ते स्वीकारलं मोठ्या मनाने, खऱ्या मनाने, त्याच्यामुळे ते वाईट पण नाही का. कारण बरीचशी माणसं तशी वागतात पण स्वीकारत नाहीत. तुम्ही ते स्वीकारलं आणि निश्चितपणे आज ताठ मानेने या ठिकाणी समाजामध्ये वावरतायत, जगतायत. साहेब विचार असं वाटतं की इथून जेव्हा तुम्ही तुमचं भविष्य बघता तर काय दिसतं नेमकं? सर मी माझं वैयक्तिक ठरवताना मी असं ठरवलंय की वकील म्हणून कितीही दिवस प्रॅक्टिस करत बसायचं नाही. पुढच्याला स्पेस द्यायचा, म्हणजे माझ्या मागून येणाऱ्या लोकांना स्पेस मिळावा. आणि म्हणून मी त्यातल्या त्यात जर मी ठरवल्याप्रमाणे सगळं यथोचित घडत गेलं तर मी 55व्या वर्षापर्यंत मी प्रॅक्टिस करायचं ठरवलंय. आणि त्यानंतर मी जाहीर निवृत्ती घेणार आहे, जेणेकरून माझ्या मागून येणाऱ्याला थोडा स्पेस उपलब्ध व्हावा. म्हणजे तिथं दाटीवाटी होऊ नये. कारण वकील हे क्षेत्र असं आहे ना सर की तिथे रिटायरमेंट नाही. म्हणजे तुम्ही स्मशानापर्यंत प्रॅक्टिस करू शकता, पण मला ते करायचं नाही. देवाने जर ठरवलं की आपल्याला आता देवाऱ्यातून निघून जायचंय तर भक्त जाऊ देत नाही. कारण ॲडव्होकेट YD जगताप म्हणजे सर्वांचे लाडके ॲडव्होकेट जगताप साहेब हे व्यक्तिमत्व असं आहे की या व्यक्तीनं आयुष्यभरामध्ये माणसं कमावली आणि कुठल्या जातीची धर्माची नव्हे हो, ही माणसंच होती फक्त. कारण ज्या व्यक्ती लोकांमध्ये जात पाहतात, धर्म पाहतात, ती व्यक्ती कुठली मग? कारण सगळ्यांचं रक्त सारखं आहे, आयुष्य सारखं आहे. वकील साहेबांनी फक्त माणसं कमावली. या लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच लोकांना या ठिकाणी त्यांचा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी जरी आत्ता जाहीर केलं असलं 55 वर्ष नाही, शक्यच नाही. कारण काय असतं की ज्या वेळेला लोकांचा तुमच्यावर विश्वास असतो त्यावेळेला तो विश्वास सहजासहजी सोडता येत नाही. कारण काय असतं की आयुष्य आहे, लोक आहेत आणि लोकांसाठी जगायचं असतं. आणि म्हणून साहेब तुम्ही कितीही 55 म्हटलात तर तुम्ही 75-85 वर्षापर्यंत चांगलं काम कराल. कारण ही लोकांची गरज आहे, कारण नीड ऑफ जनरेशन नाही का. अगदी सांगावंसं वाटतं की लातूर जिल्ह्यात अगदी एक विधी क्षेत्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व या जिल्हा न्यायालयामध्ये ते चांगलं काम करतात. आत्ता वकील संघाचे ते अध्यक्ष आहेत. आणि एवढं सगळं असताना सुद्धा सामाजिक भान सुद्धा त्यांनी जपलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वकील साहेबांची, ते नेहमीच खरं बोलतात, खऱ्यासाठी भांडतात, खऱ्यासाठीच जगतात आणि स्वतःच्या जगण्याबरोबर इतरांचं सुद्धा जगणं असतं हे साहेबांना माहीत आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तीकडे 4 पैसे नसतात त्यावेळेला उत्तर असतं असू दे, राहू दे. कारण पैसा मारो परमेश्वर असं म्हणून जगणारी माणसं, पैशासाठी जीव घेणारी, जीव देणारी माणसं. आणि काही माणसं आमच्या वकील साहेबासारखे अशी असतात की कुणाकडं नसले पैसे की त्यांच्या लक्षात येतं की या माझ्या क्लायंटकडे पैसे नाहीत, बाबा असू दे पण तुला न्याय मिळवून देणार. असे कित्येक लोक आहेत की ज्या लोकांच्या खिशामध्ये दाम नव्हता. लोक म्हणतात की दाम करी काम, परंतु दाम नसताना सुद्धा काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या लोकांनी देवाऱ्यामध्ये देवता आहेच, पण त्या देवाच्या पंक्तीमध्ये हा एक देव आहे की ज्या देवाकडे बघून ते दररोज हात जोडतात आणि म्हणतात वकील साहेब तुम्ही आहेत म्हणून मी आज आहे. अशा अनेक लोकांची दुआ साहेबांना मिळाली, मिळत आहे आणि मिळत राहील. साहेब तुम्ही या ठिकाणी आयुष्याची 100 वर्ष पूर्ण करावीत आणि विधी क्षेत्रात सुद्धा तुम्ही अगदी खूप वर्ष काम करत राहावं. कारण ही गरज आता तुमची नाही तर लोकांची आहे. लोकांसाठी काम करत राहा. निश्चितच या ठिकाणी ॲडव्होकेट YD जगताप, योगेश धोंडराम जगताप यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.